नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे। मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते। जर तुम्हाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता जर तुम्ही माझे जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे की माझ्या चॅनलवरती भरपूर सारे हेल्पफुल व्हिडिओज मी केलेले आहे, जसे घरात आयब्रो कसे करायचे, प्लस घरात क्लीनअप कसं करायचं आहे। आणि जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल किंवा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती ते व्हिडिओ चेक करू शकता। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा खूप हेल्पफुल होणार आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरातच लेयर कट कसं करू शकता। अँड ट्रस्ट मी हे प्रोसेस स्वतः करते आणि मी जेव्हा लॉकडाऊन लागला होता तेव्हा मी ही गोष्ट शिकले होते आणि तेव्हापासून आजपर्यंत मी लिटरली स्वतःचा हेअरकट मी स्वतःच करते। कारण बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्याला थोडंसं ट्रिम करायचं असतं, पण जेव्हा आपण सॅलॉनमध्ये जातो तेव्हा जेवढे आपल्याला हवे असतात त्याच्यापेक्षा जरा जास्त हेअरकट होऊन जातो आणि असं वाटतं की यार माझे केस खूप शॉर्ट झाले। त्यामुळं तुम्हाला आज मी घरात कसं करायचं हे शिकवणार आहे। म्हणजे तुम्ही तुमची लेंथ तुम्हाला किती कमी हवी आहे किंवा किती जास्त कमी करायचे हे तुम्ही स्वतः डिसाईड करू शकता। आणि प्लस खूप सोपं आहे, जास्त वेळ नाही लागत करायला। तर व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तर लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, शेअरसुद्धा करा। आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या एंडला सबस्क्रायबर शाउटआउट जे आहेत ते सुद्धा मी देणार आहे, कारण मागच्या व्हिडिओमध्ये राहिला होता। त्यामुळे व्हिडिओच्या एंडला सबस्क्रायबर शाउटआउट देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा। आणि आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू। आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे जर तुम्हाला हेअरकट करायचा असेल तर एकतर तुम्ही केसांना पूर्णपणे ओले करू शकता, म्हणजे हेडबाथ करून आलाय जेव्हा आपले केस पूर्णपणे ओले आहेत जसे की आता माझे आहेत त्यात तुम्ही हेअरकट करू शकता, किंवा तुम्ही स्ट्रेटनिंग करून मग हेअरकट करू शकता। आणि आता असं का करायचं बरं, जेव्हा आपले केस ओले असतात किंवा पूर्णपणे स्ट्रेट असतात तेव्हा लेंथ त्याची व्यवस्थित कळते आणि व्यवस्थित हेअरकट होतो। जर माझ्यासारखे तुमचे केस असतील, जसे वेवी आहेत माझी केस, आणि डायरेक्टली जर तुम्ही विदाऊट एनी हेडबाथ और विदाऊट स्ट्रेटनिंग जर हेअरकट करायला गेला तर लेंथ व्यवस्थित समजत नाही आणि वर खाली होण्याची शक्यता असते। त्यामुळं तुम्ही हेडबाथ केल्यानंतर सुद्धा करू शकता किंवा स्ट्रेटनिंग केल्यानंतर करू शकता। आता हेडबाथ करून मग हेअरकट करणं हे जास्त कन्व्हिनियंट आहे, कारण स्ट्रेटनर हा प्रत्येकाच्याकडे असतो किंवा नसतो। त्यामुळं सगळ्यात पहिला केस पूर्णपणे ओले करायचे आणि मग हेअरकट करायचं। इवन तुम्ही सलॉनमध्ये सुद्धा गेला तर तुम्ही पाहिलं असाल की हेअरकट करण्याच्या आधी ते तुम्हाला हेअर वॉश करतात आणि मग हेअरकट करतात। त्यामुळे सगळ्यात आधी आपण हेअर वॉश सुद्धा मी केलेला आहे। आणि आता केस माझी जी आहेत ती पूर्णपणे ओली आहेत आणि ह्याच्यावरती आपण आता हेअरकट करणार आहे। आता हेअरकट करण्यासाठी काय काय लागणार, सगळ्यात आधी तर तुम्हाला एक कोंब लागणार आहे, एक सीझर लागणार आहे आणि 2 रबर बँड्स लागणार आहेत। आता जे पण तुम्ही सीझर यूज करता त्याला धार असायला पाहिजे। तुम्ही जे प्रोफेशनल सीझर्स असतात ते सुद्धा यूज करू शकता, किंवा जे तुमच्या घरात रेग्युलर सीझर असेल ती सुद्धा यूज करू शकता, फक्त त्याला धार असायला हवी। सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे केसांना व्यवस्थित कोंब करून घ्यायचं, कोणताही गुंता केसांमध्ये असायला नाही पाहिजे। आता तुम्हाला जितके लेयर्स हवे आहेत तुम्ही तितके करू शकता। एक लेयर हवा असेल तर नुसार तेवढं सुद्धा करू शकता। मी जनरली 3 लेयर्स तर करतेच। तर आता सगळ्यात पहिला लेयर आपण करणार आहे त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, सगळी केस जी आहेत ते आपण समोरच्या साईडला घेऊन कोंब करून घेणार आहे आणि इथे एक रबर बँड बांधणार आहे। आता मी इथे एक रबर बँड बांधत आहे एकदम सेंटरला। आता आपण इथे एक रबर बँड बांधलेली आहे आणि परत एकदा खालचे जे केस आहेत त्यांना आपण कोंब करून घेणार आहे। आणि आता जितकी लेंथ तुम्हाला कमी करायची आहे, फॉर एक्झाम्पल एवढी लेंथ जर तुम्हाला कमी करायची असेल तर इथे एक रबर बँड बांधायचं। आता एवढी लेंथ मला कमी करायची आहे त्यामुळे मी इथे रबर बँड बांधलेली आहे। आणि आता आपण इथं कट करणार आहोत, ह्याच्यावरती नाही जायचं। ओके,
आता केस थोडीशी खाली गेले तरी चालेल, कारण त्यांची लेंथ कमी असते त्यामुळे ते रबरमधून निघून जातात. सो इट्स ओके. आता आपण याला काय करणार आहे, रबर बँड काढणार आहे. आणि इथं जर तुम्हाला लेंथ अजून वर खाली वाटत असेल तर तुम्ही ह्याला अजून क्लीन करू शकता. आता आपण काय करायचं, सीझरला असं उभं पकडायचं आणि फक्त एंड्सला थोडंसं असे करून घ्यायचे. हे स्टेप्स करायचे, म्हणजे ह्याच्यानं काय होतं, खूप मस्त क्लीन लुक येतो आणि असं वाटेल की तुम्ही सॅलॉनमधूनच हेअर कट केलेला आहात. हा फर्स्ट लेअर आपल्याला झालेला आहे आणि तुम्हाला एकच लेअर हवा असेल तर तुम्ही इथं करून सुद्धा बंद करू शकता. आणि जर अजून लेयर्स क्रिएट करायचे असेल तर ते मी तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये दाखवणार आहे. याला ओपन करत आहे आणि म्हणजे तुम्हाला दिसेल की कसा लेअर झालेला आहे. आता सेकंड लेअरसाठी आपण काय करणार आहोत, कानाच्या मागून एक सेक्शन घ्यायचा आहे, जो आपला कानाचा सेंटर आहे तिथून आपण एक सेक्शन घेणार आहे. दोन्हीकडून सुद्धा एक फिंगर घालायची आणि 2 सेक्शन करायचे केसांचे. आणि आता जो वरचा सेक्शन आहे त्याला परत आपण पुढे घेणार आहोत आणि जी स्टेप आपण केली होती फर्स्ट लेअरसाठी तीच स्टेप आपण सेकंड लेअरसाठी पण करणार आहे. आता जो हा वरचा सेक्शन आहे त्याला पुढे घ्यायचा आणि परत आपण रबर टाय करणार आहोत. आता सेंटरमध्ये आपण परत एकदा इथं रबर बँड टाय करणार आहोत. आणि आता इतके जे आहेत ते मी कट करणार आहे. कधीही लक्षात ठेवायचं की खूप जास्त केस एकदम नाही कट करायचे. एवढं कट करणार आहे सध्या फॉर माय सेकंड लेअर. आता सेकंड लेअर आपला झालेला आहे आणि थर्ड लेअरसाठी मी काय करणार आहे, आयब्रोज आपले जिथे एंड होतात तिथून मी एक सेक्शन घेणार आहे. क्राउन एरिया म्हणतो आपण याला. तर इथला सेक्शन मी घेत आहे. बाकीच्या सगळ्या केसांना मी मागे ढकलते आणि आता ह्याला आपण कोंब करून घ्यायचं. आणि इतके जे खालचे केस आहेत त्यांना मी कट करणार आहे. ओके, तर हे आता आपले 3 लेयर्स क्रिएट झालेले आहेत. आता आपला लेयर कट ऑलमोस्ट झालेला आहे. फक्त एक लास्ट स्टेप आहे, ती म्हणजे की खाली जी आहे लेंथ इक्वल आहे का ही आपल्याला बघायची आहे. त्यासाठी काय करायचं, सेंटर पार्टिशन करायचं आणि खूप व्यवस्थित एकदा कोंब सगळ्या केसांना पुढं घेते आणि इथे रबर बँड टाय करत आहे. आता खाली इथे थोडंसं कोंब करून घ्यायचं आणि ह्याला एक लेवलमध्ये कट करायचं, सो दॅट खाली अनइवन दिसणार नाही. तर आता आपला लेअर कट झालेला आहे पूर्णपणे. लास्ट स्टेप आहे ह्याला सेट करायचं. तर त्याला सेट करण्यासाठी तुम्ही ब्लो ड्राय करू शकता किंवा तुम्ही स्ट्रेटनिंग करू शकता. तर मी क्विकली आता केसांना सेट करते अँड आय विल बी बॅक.
सो गर्ल्स, आता तुम्ही बघू शकता की किती छान लेअर कट आपला झालेला आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल आणि जर ट्राय करणार असाल तर मला नक्की कळवा की तुमचा हेअरकट कसा झाला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर विथ युअर फ्रेंड्स आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउट राहिलेले आहेत ते सुद्धा मी देणार आहे. सो जे माझे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांचे नाव आहेत प्रतिभा, नेहा फनसेकर, कीर्ती भोर, कीर्ती भिलारे, वैशाली शिंगे, दीपाली, शर्मिला राऊत, पूजा चौगले, संपदा चिटणीस, दीपाली मोरे, ऋतुजा, अंजुम अन्सारी, नीतू सावंत, मनीषा मोकाशी. सो गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल अँड आय लव्ह यू ऑल. आणि जर तुम्ही सुद्धा माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की मी तुमचे नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असेच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा शाउटआउट देईल. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड राईट डाऊन युअर नेम्स इन द कमेंट सेक्शन. आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.